मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित निघालेली शांतता रॅली जी आहे ती आज बीडमध्ये पोहोचणार आणि याच बीड शहरामध्ये आता ग्रामीण भागातून हे मराठा समाजाचे जे काही समाज आहे ते महिला असतील पुरुष असतील हे आता बीडमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता याच बीड शहरातील माने पार्किंग परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये आता हे ग्रामीण भागातून महिला जे आहेत ते आता दाखल होत आहेत। आजी कुठल्या गावातून आल्या? वंजरवाडी। हा, वंजरवाडीहून आलो आरक्षणासाठी। हो, काय मागणी असणार आहे? आरक्षण कशासाठी? लेकरं बाळ शिक्षण होऊन पडले, नोकरीला लागणार, काही धंदे पाणी नाही, असे भनाभना हिंडावं लागतं लेकरा बाळायला। कोणच्याच भरत्या नाही, कोणचं काही नाही, सुविधा काहीच नाही मराठ्याला। हा, म्हणून आलो, घरी बसावं बसले लेकरं। हा, म्हणून रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। काय भावना आहेत? भावना एवढीच की मराठ्यांचं आरक्षण मिळावं आणि जे लेकराचे मत म्हणजे कष्ट घेतात नोकरीसाठी किंवा आपल्या भविष्यासाठी ते त्यांचं स्वप्न पूर्ण हो, बस एवढंच। आणि जे मनोज दादांची जी त्यांनी जेवढं आतापर्यंत आपल्या सगळ्या मराठी समाजासाठी केलं ना तेवढं फक्त त्यांचं स्वप्न आणि सगळ्या जनतेचं स्वप्न साकार हो एवढंच वाटतं। काय सांगाल? काय तुम्ही सहभागी झालेले आहेत? काय मागणी आहे? काय नाही, आता लागावं सगळे लेकरं बाळ लागावं, आमच्यासाठी आरक्षण भेटावं। आम्ही 20 वर्षाचे विधवा आहेत, आम्हाला रुपये पगार नाही, काय नाही, असेच खातो करतो। काय आरक्षण का भेटावं नेमकं? लेकरा बाळासाठी नोकऱ्या लागायसाठी आरक्षण पाहिजेत ना। हा, भविष्यात काहीच नाही। जर आरक्षण नाही दिलं सरकार तर पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हा महिलांची? सगळ्या म्हणजे पाटील म्हणतील तसं, म्हणजे आता हा म्हणतील जिथं म्हणतील तिथं जाणार ना आम्ही, म्हणजे जिथं जे जसं म्हणतील तसंच करणार। जरांगे पाटील जसं म्हणतील तसंच ह्यानंतरही आम्ही करणार असल्याचं महिला असं म्हणत आहेत। आपल्यासोबत काही पुरुष सुद्धा आहेत। काय सांगाल दादा, काय आजचं सगळं नियोजन आहे? रॅलीमध्ये सहभागी होणार आहात तुम्ही? आरक्षण हे भेटाय पाहिजे, हे जरांगे पाटील काय म्हणतील हे ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे। एकूणच काय भावना आहेत मराठा समाजाच्या सगळ्या? आता सध्या जर बघितलं तर आमचे मराठा बांधव काही भाऊ असे नोकरी न लागण्यामुळं आरक्षण नसल्यामुळं आत्महत्या करत आहेत। तर त्या मुलांना आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आरक्षण हे गरजेचंच आहे आम्हाला, ते मिळावं म्हणून आम्ही एवढा हा संघर्ष चालू आहे। तर आम्ही कायम पाटील जे म्हणतील त्यांच्यासोबतच पाटलासोबत सदैव आहोत। निश्चितच हे सगळं समाज जो आहे ते ग्रामीण भागातून आता बीड शहरामध्ये दाखल होत आहेत। जवळपास दुपारच्या सत्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं बीड शहरामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर ह्या रॅलीला सुरुवात होईल। तत्पूर्वी हे सर्व मराठा समाज आहे तो बीड जिल्ह्यातून नव्हे तर बीड जिल्ह्याच्या बाहेरूनही बीड शहरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।